नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, भारत सरकारच्या महसूल विभागातील आपल्या गावातील सर्वात महत्त्वाचं पद असतं ते म्हणजे तलाठी। या तलाट्याकडे आपल्याला आपल्या सातबारावरील फेरफार असो, सातबाऱ्यावरील कोणत्याही नोंदी असो, उत्पन्नाचे दाखले असो, पीक पाहणी असो, पीक पेरा असो किंवा कोणताही महसुली विभागाकडून केलं जाणारं काम हे आपल्याला तलाट्यामार्फतच हे करावं लागत असतं। एवढं महत्त्वाचं पद हे तलाठी पद असतं। पण हाच तलाठी गावामध्ये कित्येक दिवस फिरकत नाही किंवा त्याची उपस्थिती तो कधी येतो कधी जातो हे आपल्या सर्वांना कधी समजत नाही। कारण की ज्यावेळेस गावातील सामान्य नागरिक शेतकरी हा तलाठी कार्यालयात जात असतो तेव्हा तेथील भाऊसाहेब हे उपस्थित असतीलच असं नाही, किंवा जरी ते उपस्थित नसले तर ते नेमके कोठे आहे, तालुक्याच्या ठिकाणी आहे किंवा दुसऱ्या जर गावात त्यांच्याकडे कारभार दिला आहे तर त्याची माहिती आपल्याला तेथे मिळत नाही। यावरतीच अंकुश लावण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी एक परिपत्रक काढला आहे आणि तलाठी सज्जामधील जे काही उपस्थितीबाबत हे परिपत्रक आहेत, हे परिपत्रक नेमकं काय आहे हेच आपण आज समजून घेणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने काढलेल्या शासन परिपत्रकानुसार तलाठी हे क्षेत्रीय स्तरावरील सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे पद असून जनतेस आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी तलाठी कार्यालयाशी संपर्क साधावा लागतो। तसेच शेतकऱ्यांशी निगडीत पीक पाहणी, ई पीक पाहणी या मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करणे, नुकसानीचे पंचनामे करणे, दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रसंगी मदत व पुनर्वसनाचे काम करण्यासाठी तलाठी हे अतिशय महत्त्वाचा दुवा असतो। परंतु तलाठी सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याबाबत जनतेकडून तसेच लोकप्रतिनिधींकडून वारंवार शासन स्तरावर तक्रारवादा सूचना निवेदन प्राप्त होत असतात। सद्यस्थितीत तलाठी गट क संवर्गाची एकूण मंजूर पदे ही महाराष्ट्रामध्ये 15,744 इतकी असून त्यापैकी 5,038 इतकी पदे रिक्त आहेत। त्यामुळे एका तलाट्याकडे एकापेक्षा जास्त सज्जांचा कार्यभार हा सोपविण्यात आलेला आहे। रिक्त तलाठी पदांपैकी 4,644 तलाठी पदे भरण्याच्या अनुषंगाने 26 जुलै 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून आता महाराष्ट्रामध्ये तलाठींची पदे भरली जात आहेत आणि त्याकरता ज्या काही परीक्षा आहेत त्याही आता सुरू करण्यात आलेल्या आहेत। तलाट्या सज्जातील गावांना भेटी देणे, पंचनामे स्थळ पाहणी, वरिष्ठ कार्यालयाकडून असणाऱ्या बैठका, राजशिष्टाचार पाहणी, तपासण्या इत्यादी कामी तलाट्यांना हे उपस्थित राहावं लागतं। यास्तव अपवादक परिस्थिती सोडून तलाठी यांनी सज्जा मुख्यालयी कार्यालयामध्ये उपस्थित राहता येत नाही। अपवादात्मक परिस्थितीत तलाठी यांना सज्जा मुख्यालयीन कार्यालयामध्ये उपस्थित राहता येत नाही। सबब एकापेक्षा जास्त गावांकरिता एकच तलाठी असल्याने तलाट्यांनी जनतेस आवश्यक त्या सेवा वेळेत उपलब्ध होण्यासाठी कार्यभार असलेल्या सज्जाच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी ठराविक वेळेत उपस्थित राहणं हे आवश्यक आहे। याकरिता 6 जानेवारी 2017 रोजी शासनाच्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहेत। परंतु प्राप्त परिस्थितीत रिक्त तलाठी पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवार उपलब्ध होईपर्यंत एका तलाट्याकडे एकापेक्षा जास्त सज्जांचा कार्यभार हा राहणार आहे। म्हणजेच मित्रांनो, शासन स्तरावरती तलाठी हे महत्त्वाचं पद असलं तरी काही ठिकाणी आता तलाट्यांच्या रिक्त जागा आहे आणि त्याची भरती प्रक्रिया ही सध्या सुरू आहे। पण ही भरती प्रक्रिया सुरू असल्यामुळे आणि तलाट्यांच्या रिक्त जागा असल्यामुळे काही ठिकाणी एका तलाट्याकडे एकापेक्षा जास्त गावांचा हा कारभार दिलेला आहे। तर हे कारभार दिल्यामुळे त्यांना प्रत्येक दिवशी एका गावात उपस्थित राहता येत नाही, पण त्यांनी अशा वेळेस कोणती कार्यपद्धती अवलंबायची, ते कोणत्या गावात उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी त्या संदर्भाचं वेळापत्रक कशा पद्धतीने तयार करायचं, प्रसिद्ध कसं करायचं याविषयीच्याही सूचना देण्यात आलेल्या आहेत। तथापि जनतेची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याकरता सर्व तलाठी यांनी
सज्जाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याबाबतचे वेळापत्रक ग्रामपंचायत कार्यालय व अन्य शासकीय इमारतीवर लावण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात येत आहेत। या विषयाची बाब ही महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन होती। त्या अनुषंगाने शासनाने खालीलप्रमाणे सूचना ह्या तलाठी, तहसीलदार आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकरता ह्या निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। तर त्या सूचना नेमक्या काय आहेत तेही आता आपण समजून घेऊया। तलाठी संवर्गातील नियोजित भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत संबंधित तलाट्यांनी त्यांच्या नियोजित दौरा, बैठका, कार्यक्रम याबाबत तलाठी कार्यालयास तसेच संबंधित गावच्या ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात दिसेल अशा पद्धतीने सूचना फलक आगाऊ लावायचे आहेत। तलाट्यांनी सज्जा कार्यालयीन ठिकाणी उपस्थितीबाबत वेळापत्रक निश्चित करून सदर वेळापत्रक संबंधित गावच्या ग्रामपंचायतींच्या जो काही दर्शनी भाग आहे त्या भागात ते लावायचं आहे। तसेच सदर वेळापत्रक संबंधित मंडळाधिकारी व नायब तहसीलदार यांना देखील पाठवायचं आहे। म्हणजेच मित्रांनो, जर तलाट्यांकडे जर जास्त गावांचा कारभार असेल त्यांनीही, आणि जर तलाट्याकडे एकाचा गावचा जरी कारभार असेल तर त्यांनी त्यांचा पूर्ण जे काही नियोजित वेळापत्रक असेल ते त्यांचं कार्यालय असेल तर तलाठी सज्जा असेल किंवा ग्रामपंचायतीचा जो काही फलक असेल तेथे त्यांनी ते प्रदर्शित करायचे। म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांना, गावातील शेतकऱ्यांना माहिती होईल की तलाठी भाऊसाहेब हे आज गावात असणार आहेत की नसणार आहेत। जर तलाठी भाऊसाहेब हे त्यांच्या मीटिंग करता जर तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जर जाणार असेल तर तशी नोंद त्या सूचना फलकावरती केलेली असणं आवश्यक आहे। तलाट्यांनी कार्यालयाच्या दर्शनी भागात आपला दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक ठळक दिसेल अशा स्वरूपात लावावा। तसेच संबंधित सध्याचे मंडळ अधिकारी व नायब तहसीलदार यांचे नाव, दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक सुद्धा दर्शनी भागात लावणं हे आता कंपल्सरी करण्यात आलंय। म्हणजेच मित्रांनो, आता आपल्याला तलाठी जो काही ऑफिस असेल, सज्जा असेल त्याच्या बाहेर तलाठी जे असतील त्यांचा मोबाईल नंबर, नायब तहसीलदार आणि त्यांचे जे काही वरिष्ठ अधिकारी असतील यांचाही फोन नंबर तेथे प्रदर्शित करणं आवश्यक असणार आहे। याचं कारण हेच की जर तलाठी तेथे उपस्थित नसेल तर ग्रामस्थांच्या, शेतकऱ्यांच्या जर काही समस्या असतील तर ते थेट नायब तहसीलदार, त्यांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचू शकतील। म्हणजेच मित्रांनो, हा खास करून ग्रामीण भागातील शेतकरी आणि जे काही ग्रामस्थ आहेत त्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा हा शासन निर्णय ठरणार आहे। कारण की काही वेळेस काही जे काही तलाठी आहेत ते सांगतात की मला दुसऱ्या गावाचा कारभार आहे पण ते तेथेही उपस्थित राहत नाही, आणि ज्यांचं मूळ जे ठिकाण आहे तेथेही उपस्थित नसतात। अशा वेळी दोन्ही गावच्या जे काही ग्रामस्थ असतात, नागरिक असतात, त्यांची कुचंबना होते आणि त्यांना पाहिजे ती सेवा वेळेत मिळत नाही। मग ते त्यांचे शेतीचे पंचनामे असतो, नुकसान भरपाईचे पंचनामे असो किंवा त्यांना जे काही आवश्यक दाखले असतात ते वेळेत मिळत नाही आणि त्यांना ज्या काही तलाठी कार्यालयात चक्राया माराव्या लागत असतात। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की तलाट्यांनी त्यांच्या जे काही कार्यालय आहे, मुख्यालय आहे तेथे उपस्थित राहायचं आहे। जर त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त गावाचा कारभार असेल तर त्यांनी त्याचं त्या कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये ठळक पद्धतीने त्याबद्दलचं वेळापत्रक हे प्रदर्शित करायचं आहे। त्यांना तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जर काही मीटिंगला उपस्थित राहायचं असेल तर त्या पद्धतीची माहिती त्यांनी त्या फलकावरती प्रदर्शित करणं हे आवश्यक आहे। त्यासोबतच मित्रांनो, तलाठी कार्यालय कशा पद्धतीने चालतं या विषयाचा माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे। त्यासोबतच जर तलाठी कार्यालयामध्ये जर आपली कामं होत नसतील तर त्याविषयी आपण कशा पद्धतीने तक्रार करू शकतो, माहिती घेऊ शकतो, या विषयाची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ आपण यापूर्वी आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती बनवले आहेत। तेही व्हिडिओ नक्की पहा। त्यासोबतच जमीन, मालमत्ता या विषयांची माहिती देणारे व्हिडिओ आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे। तेही व्हिडिओ आपण नक्की पहा। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जे काही आपले प्रश्न असतील, शंका असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा। त्याचसोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।